हल्दी लग्नामध्ये व्हेजिटेरियन लोकांसाठी ना ही मिरचीची भाजी बनवली जाते. वरण भातासोबत, चांडाळ कोबीसोबत, वांगा बटाट्यासोबत आणि इतकी खायला मजेदार लागते ना मित्रांनो, की काय सांगू. सुरुवातीला आपल्याला एक वाटण बनवायचं बेसिकवालं, ज्यामध्ये शेंगदाणे, जिरा, लसूण आणि कोथिंबीर एकदम भरड वाटायचं, एकदम जाडसर वाटायचं आहे आणि तो आपल्याला साईडला करून घ्यायचा आहे. मिरची नाही, ते दुसऱ्या टाईपची पण यूज केली जाते. लाँग असते, थोडीशी अशी डार्क डार्क नसते, लाईट अशी ग्रीन पोपट कलरची असते. ती वाली यूज केली जाते. माझ्याकडे ही अवेलेबल होती, तर मी ही यूज करतो आज. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला ती मिरचीला माहीतून कट करून घ्यायचं आहे. मग पॅनमध्ये किंवा कढईमध्ये आपल्याला जिरा, मोहरी टाकून नुसतं तडतड फडफड करायचं. मग थोडासा हिंग टाकायचा आहे आणि त्या मिरचीला याच्यामध्ये ॲड करायचे आणि मिरचीला मस्त फ्राय करायची आणि तिला ना स्टीमवरती थोडं थोडं पाणी ॲड करून सॉफ्ट करून घ्यायची. म्हणजे तिला ना आता ग्रीन दिसते, तर आपल्याला येलोइश करून घ्यायची मस्त अशी आणि एकदम सॉफ्ट झाल्यानंतर तिला आपल्याला पुढे प्रोसेस करायची अशा टाईपची. ना जी खरं यूज केली जाते लग्न करण्यात ती थोडी वेगळी असते मिरची, ही थोडी वेगळी आहे. आता तो ॲड केला, तर वाटण सगळं याच्यामध्ये थोडंसं चिंच टाकले, थोडंसं गूळ टाकलाय, थोडीशी हळद टाकली आहे आणि हे सगळं टाकून मिक्स करून घेतोय. थोडंसं इथे मीठ टाकून घ्या आणि पाणी टाकून मस्त तिला आपल्याला शिंपडून पाणी असं झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायचे. लो मीडियम फ्लेमवरती मस्त शिजवून घ्या. झाकण ठेवून मिरची एकदम मेल्ट झाली पाहिजे, अशी मिक्स केल्यानंतर तिची प्रॉपर मेल्ट झाली पाहिजे. यामध्ये थोडंसं बेसनही टाकलंय, कारण का मिरची कधी स्पायसी लागू शकते, काय लागू शकते. तो गोडवा, आंबट गोड थोडंसं मेंटेन व्हावं म्हणून आणि देन मग आपल्याला सर्व्ह करायची. आता लग्न कार्यात जी बनवली जाते तिची डिटेल रेसिपी माझ्याकडे आहे नाही. पण मी अशा टाईपची बनवली जी तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे, टेस्टी वाटणार आहे खायला.